नमस्कार. अक्षय तृतीया या दिवशी भगवान परशुराम त्यासोबत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचा उत्सव आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक चर्चा सुरू होतात. म्हणजे भगवान परशुरामाची जयंती आली आणि ब्राह्मण ती साजरे करू लागले की एक नरेटिव्ह जो दरवर्षी द्यायचा असतो तो दिला जातो. आईचं मुंडकं छाटणारा परशुराम दैवत कसं असू शकतो, इथपासून ते ब्राह्मणांनी ही व्यवस्था कशी निर्माण केली, अस्पृश्यता कशी निर्माण केली, वगैरे वगैरे. त्यात सगळ्यात आता नवीन अजून एक नरेटिव्ह आलंय, ते म्हणजे ब्राह्मणांनी ज्ञान कसं लपवून ठेवलं, अस्पृश्यांना कशी वागणूक दिली. हिंदूंच्या मध्ये अस्पृश्यांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक होती, शिक्षण मिळतच नव्हतं. आणि संदर्भ काय, तर 2-4 ब्रिटिश लेखकांच्या पुस्तकातून वाचलेल्या उतार्यांचे काही भाग घेऊन आपल्याकडच्या प्रज्ञावंतांनी, ज्ञानवंतांनी, गुणवंतांनी काही उधळलेली विचारमौक्तिक, हा सगळा विषय त्याच्यामध्ये असतो. माझ्या मनात काही प्रश्न आहेत, ती प्रश्न मी तुम्हाला विचारतोय आणि त्या संबंधीचा खुलासा करतोय. वाईट परंपरा नावाचा एक शब्द आपल्याकडे वापरला जातो, ज्या देशामध्ये होत्या. यापैकी बऱ्यापैकी परंपरांवर आपण बोललेलो आहोत. आता काही महत्वाचा मुद्दा मला मांडायचा. नंबर 1, अस्पृश्यता ही परंपरा या देशामध्ये होती का? म्हणजे अस्पृश्यता हा परंपरेचा भाग होता का? होता तर कधीपासून? नंबर 2, अस्पृश्यांना ज्ञानापासून खरोखरच वंचित ठेवलं गेलं आहे का? म्हणजे त्यांना ज्ञान मिळूच नये याची व्यवस्था केली गेली आहे का? शूद्र अस्पृश्य असा संबंध जोडत शूद्रांना खरोखरच हीन दर्जाची वागणूक मिळालेली आहे का? मी एक पुस्तक दाखवतोय तुम्हाला, ज्याचं नाव आहे बृहदक आरण्य उपनिषद. या पुस्तकामध्ये पूषण असा शब्द शूद्रांसाठी वापरलेला आहे. पोषण करणारा तो पूषण असा शब्द आहे. आणि या पुस्तकातला पूषण हा शब्द शूद्रांचं महत्व वाढवणारा आहे. हे उपनिषद आहे, ज्यामुळं याला नीट समजून घेणं आवश्यक आहे. मंडळी, चीनी यात्रेकरू किंवा अन्य यात्रेकरू भारतामध्ये आले आणि त्या यात्रेकरूंनी भारतातल्या अनेक गोष्टी बघितल्या, लिहिल्या, मांडल्या, आपापल्या देशात सांगितल्या. आता आमच्याकडच्या गोष्टी त्याच परदेशी यात्रेकरूंनी जे लिहिलंय त्याबाबत विसंबून आहेत. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडच्या परकीय आक्रमकांनी आमची अनेक ग्रंथ, अनेक संदर्भ जाळून टाकले. जेव्हा अख्खं नालंदा पेटवल्या गेलं तेव्हा त्यातल्या बऱ्याच संदर्भांचा नाश झाला होता. असं म्हणतात की झाशीच्या राणीचा किल्ला जाळून टाकण्यात आला आणि त्यातही अनेक संदर्भ जळून खाक झाली. जी संदर्भ आमच्याकडे होती ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि यातूनच परदेशी संदर्भावर आम्ही विसंबून राहिलो. पण तरीही माहिती आणि ज्ञान लपून राहत नसतं. मला काही गोष्टी महत्वाच्या सांगायच्या आहेत की काय होतं आमच्याकडे. जर शूद्रांना अत्यंत वाईट वागणूक दिली गेली असेल तर शूद्र समुदायातील किती राजे झाले नाहीत, म्हणजे नाहीच व्हायला पाहिजे ना. सगळी राजे ही क्षत्रिय किंवा ब्राह्मण अशा स्वरूपाची व्हायला हवी. माझा पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मण साम्राज्य किती होते? ब्राह्मण साम्राज्यांची इसवी सन पूर्व काळापर्यंत, नंद मौर्य या काळातले सुद्धा आपण बघूया, ब्राह्मण साम्राज्य किती होते? ब्राह्मण साम्राज्य तुम्हाला 0 दिसतील. क्षत्रिय साम्राज्य खूप होती. शूद्र वंशातील लोकांच्या साम्राज्य किती होते? सांगतो. नंद, मौर्य, काकतीय, सातवाहन, दीर्घकाळ आणि खूप मोठ्या प्रभागावर राज्य करणारं हे साम्राज्य होती सगळी. काश्मीरपर्यंत काकतीय साम्राज्य होतं. नंद आणि मौर्य साम्राज्याचा विस्तार तर अख्ख्या उत्तर हिंदुस्थानात पूर्ण पसरलेला होता. तो दक्षिणेपर्यंत येत होता. सातवाहनांचं दक्षिणेतलं महाराष्ट्रातलं राज्य, हे सगळे साम्राज्याचे धनी शूद्र या वंशातले होते, शूद्र या वर्णातले होते. कोण म्हणतो प्राचीन काळापासून हे सगळं होत आलेलं आहे? मी तुम्हाला काही संतांची नावं सांगतो ज्यांच्या रचना खूप प्रसिद्ध आहेत. संत रविदास, कर्ममेळा, चोखामेळा, संत नामदेव,
अक्कम्मा देवी, अक्का अम्मा देवी असं म्हणतात त्यांना, अक्कम्मा देवी. त्यासोबत जुन्या काळातले अमृशतक लिहिणारे अमरू, त्यानंतर काट्य वेमारेड्डी, कोमटी वेमारेड्डी, कुमारगिरी, ही किती नावं सांगू ज्यांनी आपल्या साहित्याची रचना खूप सुंदर पद्धतीनं करून ठेवली आहे. क्षत्रियांना आणि शूद्रांना ज्ञानाचा अधिकार नाकारला अशा माणसांसाठी मला काही माहिती सांगायची आहे. वर्धन वंशाचा हर्षवर्धन, परमार वंशाचा राजा भोज, चालुक्य वंशाचा सोमेश्वर तृतीय, तर पल्लव वंशाचा राजा महेंद्रवर्मा यांनी संस्कृत व्याकरणावरचे आपले ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि ते ग्रंथ दीर्घकाळ या देशामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून वापरण्यात आलेले आहेत. सुंदरदासांनी लिहिलेलं सुंदर विलास हा ग्रंथ जो वैश्याने लिहिलेला आहे, त्याबाबत किती लोकांना कल्पना आहे? माहितीच द्यायची आहे. म्हणजे एक सोपं कारण असतं की अख्खा भात शिजलाय की नाही हे त्याच्यावरून शितावरून तपासतात म्हणे. पण हे तपासणं कितपत खरं आहे? जर तसं असेल की तुम्ही एखाद दुसऱ्या विधानावरून हे बघणार असाल, तर मग मी जी 10, 12, 15, 20 उदाहरणं दिली आहेत त्याच्यावरून हा भात शिजलेला होता आणि तो या दुष्ट परंपरांचं पालन करणारा नव्हता. मुळात त्या परंपरा आहेत हे तुम्ही रुजवण्याचा प्रयत्न करताय. वाचायचं आहे तर चीनी प्रवाशांची वर्णनं पण वाचा, फ्रेंच प्रवाशांची वर्णनं पण वाचा. प्रॉब्लेम कुठे आहे? ब्रिटिश आणि पोर्तुगीज या दोनच प्रवाशांच्या किंवा या दोनच देशातील लेखकांच्या लिखाणाला आम्ही फॉलो केलं आणि त्यातून ते घेतलं. 1757 साली ब्रिटिशांनी बंगाल पहिल्यांदा ताब्यात घेतला आणि 1757 साली ब्रिटिशांना जाणीव झाली की या देशावर राज्य करायचं असेल तर इथल्या परंपरांना छेदलं पाहिजे. आणि त्यासाठी ब्रिटिशांनी इथल्या व्यवस्थेलाच खलनायक ठरवायला सुरुवात केली. ब्रिटिशांच्या काळात आणि ब्रिटिशांच्या नंतरच्या काळात ज्या गोष्टी घडल्या त्या पुढे आल्या, पण त्याच्या आधी घडलेल्या गोष्टींना कोणी महत्व दिलंच नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. हे तुकारामांनी जातीभेदाचं केलेलं समूळ उच्चाटन 350 वर्षापूर्वी होतं हे कोणाच्या लक्षातही येत नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्याही आधी 700-750 वर्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीने मनोनी कुळजाती वर्ण हे आघवेची का कारण हे सांगून ठेवलं होतं हे कोणाच्या लक्षातही येत नाही. ही भावार्थ दीपिका जिला पुढे ज्ञानेश्वरी म्हणून ओळखल्या गेलं, ती ज्ञानेश्वरी 3-3.5 हजार वर्षापूर्वी सांगितलेल्या भगवद्गीतेवर आधारलेली होती. आणि त्यातही जात वर्ण महत्वाचा नाही, भक्ती महत्वाची आहे हे सांगितलं गेलं होतं. हे कोणाच्या गावीही येत नसतं. म्हणून उठायचं आणि आरोप करत सुटायचं ही नवी पद्धत आपल्याकडे लागू झाली आहे. खेळ मांडी येला वाळवंटी खाई, नाचती वैष्णव भाई रे, एक एका लागतील पायी रे, हे वाक्य कितीशे वर्षापूर्वी या देशामध्ये रुजलेलं आहे आणि नंतर ते तयार झालं याचा कुणाला विचारच करायचा नसतो. उलट त्या पंथात अमुक जातीचे किती आणि तमुक जातीचे किती असा प्रश्न विचारून या लोकांना जात अधिक वाढवायची असते. आणि ही चर्चा करण्यासाठीच साधन मिळतं ते अशा जयंत्या आणि अशा पुण्यतिथ्यांचे कार्यक्रम. या कार्यक्रमातून हे अधिकाधिक पोचवायचं, वैर वाढवायचं हेच काम करण्यात आलंय. म्हणूनच परशुराम जयंतीच्या निमित्ताने हा मुद्दाम विषय आपल्यासमोर घेऊन यावा यासाठीचाच हा प्रपंच. एवढ्यावर भागणार नाहीये, आणखी बरंच काही तपशीलवार सांगावं लागणार आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.